आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। बार्शी टाकळी शहरात शनिवारी सकाळी घडलेल्या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली। सूरज वाईन बार समोरील मोकळ्या जागेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। मृताची ओळख अफसर खा रशीद खा वय वर्ष 33 राहणार बार्शी टाकळी अशी पटली आहे। सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास एका नागरिकांना हा मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली। तात्काळ बार्शी टाकळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला। प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांनी मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनेचा संपूर्ण उलगडा झाला आहे। दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री सुमारे 10:15 वाजता अफसर खा हे सूरज वाईन बारमध्ये दारूचं सेवन करून बाहेर पडले। त्याचवेळी बारचे मालक संतोष शंकरराव काळदाते हे त्यांच्या 4 चाकी वाहनासह बारमधून बाहेर पडले। दारूच्या नशेत असलेले अफसर खा हे चालताना अचानक गाडीच्या डाव्या बाजूस कोसळले। त्या क्षणी वाहन वळवताना चालकाला मृतक दिसला नाही आणि गाडी त्यांच्या अंगावरून गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट दिसून आले। त्यामुळे अफसर खा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळी दाखल झाली। पोलिसांनी बार मालक संतोष काळदाते तसेच अपघातात वापरलेले 4 चाकी वाहन ताब्यात घेतले। तसेच अपघातानंतर त्वरित पोलिसांना माहिती न दिल्यानं बार कर्मचारी दीपक बाळकृष्ण डोंगरे यांच्या विरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे। या घटनेबाबत भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 106, 281, 239 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। बार्शी टाकळी पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करत आहेत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।